जलसंपदा विभागाकडून शिर्डी नजीकच्या देशमुख चारीवरील अतिक्रमण हटवण्यात आले। या अतिक्रमणात साधारणतः 300 ते 350 घरे जमीनदोस्त झाली असून अनेकांचा संसार उघड्यावर पडल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे। ज्यांना तात्पुरती पर्याप्त जागा उपलब्ध झाली ते येथून निघून गेलेत, मात्र ज्यांना काहीच पर्याय नाही असे बेघर झालेले अनेक कुटुंब आजही याच जागेवर उघड्यावर आपल्यावर आलेल्या परिस्थितीचा सामना करत असह्य जीवन जगत आहेत। दरम्यान या बेघर कुटुंबांना भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा, राहता नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी भेट देत परिस्थिती जाणून घेतली। यावेळी बेघर कुटुंबाची विचारपूस करत असतानाच महिलांनी सौ पिपाडा यांच्या गळ्यात पडून एकच टाहो फोडला। आज माझ्या आईच्या दोन्ही लेकरं मेलेले, कोणीच नाही राहील, फक्त आम्ही हे भाषेत माझे वडिलांना सोबत आणायचं घरी जाऊन त्यांना घेऊन माझ्या घरी लगेच डॉक्टर असं झालं झालं तसं कोणी नाही आम्हाला डॉक्टर कोणी डोकून नाही पाहिलं, पण महिना तिला कोणाचा सहारा नाहीये, कोणाचं नाही ग आई तिला। सर्व परिस्थिती जाणून घेत डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी हे अशा पद्धतीने केलेले अतिक्रमण माणसाचे हृदय पिळून टाकणारे आहे। खरं तर काहीही कारण नसताना 50 ते 60 वर्षांपासून येथे राहतात, त्यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता त्यांना बेघर केले, हा अन्याय असल्याचे सांगत याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या बेघर झालेल्या कुटुंबांना घरकुल योजना कशी मिळवून देता येईल याबाबत पाठपुरावा करून या गोरगरीब अन्यायग्रस्त कुटुंबांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले। शिर्डी हे जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र आहे आणि अशा ठिकाणी इथे देशमुख चारी म्हणून त्या ठिकाणी गेल्या 60-70 वर्षांपासून अत्यंत सर्वसामान्य दलित समाजातील कुटुंब त्या ठिकाणी राहत होते। त्या साईडला जवळजवळ 350-400 कुटुंब होते आणि आपण पलीकडं जिकडे हेलिपॅडला जातो त्या रोडला 300-350 कुटुंब होते। तर त्या ठिकाणी आम्ही आज भेट दिली। माझी या पत्नी ममता पिपाडा याही माझ्या बरोबर होत्या। तर तिथली परिस्थिती पाहून मन अत्यंत हेलावलं। सर्वसामान्य कुटुंबातील वृद्ध लोक असतील, लहान लहान मुलं असतील, ती सर्व त्या ठिकाणी रस्त्यावर त्यांना कुठले छप्पर नाही आणि काही कारण नसताना त्यांना त्या ठिकाणी बेघर केलं। त्यांची घरे बुलडोजरच्या साहाय्याने, जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली। वास्तविक त्यांना तिथून काढायचं, त्यांना बेघर करायचं काही कारण नव्हतंच, पण जर तुम्हाला त्यांना काढायचं होतं तर त्यांची पर्यायी व्यवस्था, त्यांना शासकीय जागेत घरकुल योजना उभी करून आणि मग त्यांना तिथून हलवलं असतं तर एक वेळ ते ठीक आहे। परंतु एकेकाळ शासन 2018-19 पर्यंत लोकांना कुठेही त्या ठिकाणी गोरगरीब लोकांना धक्का लावत नाही आणि दुसरीकडे 60-70 वर्षापासून आमच्या दलित समाजातील कुटुंबांना अशा पद्धतीने बुलडोजर लावून काढण्यात येतं। ते जे दृश्य पाहिलं तर कोणालाही संताप येईल अशी परिस्थिती तिथे आहे। माझ्या पत्नी ममता पिपाडा तिथं त्यांना पाहिल्याबरोबर बऱ्याच महिला त्यांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्षी त्या ठिकाणी रडल्या आणि त्यांनी सांगितलं की आमची परिस्थिती पहा या ठिकाणी, की आम्ही जगायचं तसं या ठिकाणी। अगदी त्या ठिकाणी अत्यंत उन्हात त्या काही भांडे कुंडे घेऊन आपलं स्वयंपाक करत होत्या। कुठल्याही डोक्यावर त्या ठिकाणी छप्पर नाही आणि ज्याला कुणाला संवेदना आहे त्याला निश्चितच हे दुःख झालं असेल की साईबाबांच्या शिर्डीजवळ अशी परिस्थिती सर्वसामान्य कुटुंबातील पाहिल्यानंतर अत्यंत खेदजनक, संतापजनक ही घटना आहे। त्यांच्याकडे नळपट्टीचे पैसे भरतात, लाईट बिलचे पैसे भरतात आणि असं सर्व असताना त्यांना त्या ठिकाणून का काढण्यात आलं हा खऱ्या अर्थाने माझा सवाल आहे। मी या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहे आणि त्यांनाही सर्व वस्तुस्थिती सांगणार आहे
आणि किमान आता तरी शासनाने शासकीय जागेत कुठेतरी त्यांना चांगली घरं बांधून द्यावीत अशी मागणी मी त्यांना भेटून त्या ठिकाणी लवकरच करणार आहे. परंतु मी जे दृश्य पाहिलं की एक महिला तर अगदी एका दिवसाची बाळंतीण होती आणि अशा अवस्थेत त्यांची घरं पाडणं योग्य आहे का? पासून जर काही कुटुंब, सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब, दलित समाजातील आमच्या महिला त्या ठिकाणी जर राहत होते तर त्यांना बेघर करण्याचं कुठलंही काम त्या ठिकाणी नाही. आणि मला वाटतं ही गोष्ट कुणालाच त्या ठिकाणी आवडणार नाही. आणि याचा विचार निश्चितच सर्वांनी करण्याची गरज आहे की काही गोष्ट राजकारणाच्या वेळी येत असतात. निवडणुकीच्या वेळीची गोष्ट वेगळी आहे, कोणी आरोप प्रत्यारोप काही करणं. आता कुठली निवडणूक त्या ठिकाणी नाही आणि अशा वेळी जर असा अन्याय होत असेल तर निश्चितपणे या लोकांना, या गोरगरीब लोकांना, आमच्या दलित बांधवांना न्याय मिळण्यासाठी मी निश्चित त्या ठिकाणी पाठपुरावा करेल एवढंच या निमित्ताने मी सांगतो. त्यांची शाळेत जाणारी मुले आहेत, त्यांनी आता कसं शाळेत जायचं? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे की आता थोडस सकाळी एक गेले तुम्ही पाहिलं 3-4 दिवसापासून सकाळी थंडी पडते, सकाळी थंडी आणि दिवसभर कडक ऊन. अशा अवस्थेत त्यांनी राहायचं कसं हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे. ते गोरगरीब लोक रोजंदारीवर जाणारे लोक आहेत, त्यांची रोजंदारी सुद्धा त्या ठिकाणी बंद झालेली आहे. ते लोक मला म्हणायला लागले की पूर्वी तरी आम्ही कधीतरी साहेबांच्या भोजनाला त्या ठिकाणी जात होतो जेवायला, पण ते आता बंद झालेलं आहे. आम्ही जर अगदी बाबांच्या मंदिरात गेलो आणि ते कुपन त्यानिमित्त घ्यायला गेलो तर भिकारी म्हणून आम्हाला पकडून आम्हाला त्या ठिकाणी परत लांब तर पाठवणार नाही ना, अशी भीती त्या लोकांना त्या ठिकाणी वाटते. त्यामुळे मी या निमित्ताने सर्व जनतेला विनंती करतोय की आपण सगळ्यांनी माणुसकीच्या नात्याने या लोकांना काय मदत करता येईल ती निश्चित आपण करावी. मलाही त्यांना जी मदत करता येईल मी निश्चितपणे करेल. परंतु एकच या निमित्ताने सांगतो की या गोरगरीब लोकांवर जो बुलडोजर फिरवण्यात आला, या गोरगरीब लोकांवर जो जीसीबी फिरवण्यात आला त्यांच्या घरावर, ती अत्यंत अन्यायकारक अशी गोष्ट आहे. आणि या सामान्य कुटुंबातील जनतेला न्याय देण्यासाठी मी निश्चित त्यांच्या पाठीशी राहील. आणि ही सर्व परिस्थिती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी सांगेल, कारण आजच त्यांनी सभागृहात सांगितलं, आपण पाहिलं असेल की आम्ही जास्तीत जास्त घरकुल योजना राबवणार आहोत. एवढंच काय की ज्यांनी घरकुल त्यांना देणार आहोत त्यांच्या घरकुलावर आम्ही सोलर सुद्धा त्या ठिकाणी लावणार आहोत, त्यांना विजेचं बिल सुद्धा त्या ठिकाणी लागणार नाही. ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. परंतु आपल्या शिर्डीच्या साईबाबा नगरीत जर असा जीसीबी फिरवणार असेल, असे बुलडोजर गोरगरिबांच्या घरावर फिरत असतील तर ती अत्यंत अन्यायकारक, अत्यंत संतापजनक अशी ही घटना आहे. आणि कुणाचंही मन हेलावलं जाईल, कुणाच्या डोळ्यात अश्रू येतील. पत्नी ममता पिपळा यांच्या गळ्यात पडून त्या रडल्या की आमच्यावर किती अन्याय झाला. हे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मन सुद्धा त्या ठिकाणी हेलावलं की आपण काहीतरी यांच्यासाठी केलं पाहिजे. ही भावना माझ्या त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण म्हणतोय अत्यंत संताप येत होता की हे झालं, हे चुकीचं झालेलं आहे. परंतु आता त्यांना मदत कशी होईल आणि त्यांना छोटंसं घरकुल कसं मिळेल यासाठी मात्र मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती सांगणार आहे. आणि अशा पद्धतीने कुणावर अन्याय होता कामा नये हे सुद्धा मी त्यांना सांगणार आहे. उष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे,
रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।